नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज अगदी गावरान पद्धतीने कांद्याच्या पातीची रस्सा भाजी मी आज बनवून दाखवणार आहे। ही तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। तर सुरुवातीला मी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे। हे बघा, या पद्धतीने धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी वाटण्यासाठी सामान घेतलं आहे। तर त्यामध्ये 1 चमचा मी शेंगदाणे घेतले, 4 ते 5 लसणाचे पाकळ्या घेतल्या आणि 4 ते 5 साधारणतः 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आता ह्याचं वाटण करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, अगदी स्मूथ अशी ही पेस्ट करून मी वाटण करून घेतलं आहे। आता ही वाटण तयार झालं की आपण लगेचच भाजीला फोडणी देणार आहोत। अगदी स्मूथ अशी ही पेस्ट मी बनवून घेतली आहे। थोडंसं पाणी यामध्ये घातलं होतं मी। आता इकडे मी कढई गरम करून घेतली आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा भरून तेल मी घालून घेणार आहे। तेल घातल्यानंतर या तेलामध्येच आता मी 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे। मोहरी संपूर्ण गरम होऊन तडतडू द्यायची। तर संपूर्ण मोहरी गरम होऊन फुटून दिली, तडतडू दिल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली जी काही कांद्याची पात होती, पाणी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि बारीक चिरून घेतलेली होती, ती कांद्याची पात ह्या तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेणार आहे। अगदी 2 मिनिटांसाठी ही परतून घ्यायची। ती स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याला पाणी भरपूर सुटलं। आता यामध्ये मी 1 चमचा भरून मीठ घातले आणि ही भाजी व्यवस्थित परतून घेतली। आता ही संपूर्ण भाजी तेलात परतून झाली की लगेचच आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, त्याला भरपूर पाणी असं सुटलंय भाजीला। आता ही परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता 1 चमचा जे काही शेंगदाणा, हिरवी मिरची आणि लसूणचं वाटणची पेस्ट बनवून घेतली होती, ती पेस्ट मी यामध्ये घालून घेतली आहे आणि ह्या पद्धतीने ती पेस्टसुद्धा 1-2 मिनिटांसाठी मी परतून घेणार आहे। यामध्ये आता हवं तितकं, म्हणजे तुम्हाला किती रस्सा हवा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचे। तर मी साधारणतः 1 कप असं पाणी घातलेलं आहे। याचमध्ये आता मी 1 अर्धा चमचा हळद घातली आहे। हळदीमुळे रंग खूप छान येतो। हळद ही अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा नाही घालायची तरी चालेल, पण हळदीने रंग छान येतो म्हणून मी हळद घालून घेतली आहे। आणि आता अगदी हलकीशी अशी आपल्याला उकळ करून घ्यायची, कारण ज्यावेळेस आपण भाजी परतून घेतली त्यामुळे बऱ्यापैकी भाजी शिजली गेली। आता याला छान हलकीशी मंद आचेवर उकळ करून घेणार आहे, म्हणजे भाजीचा रंगसुद्धा तसा राहील। तर त्यासाठी मंद आचेवर उकळ करून घ्यायची। चवीनुसार पुन्हा मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि आता ही भाजीला मी व्यवस्थित उकळ करून घेतले। तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।